जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थाचे नक्की अस्तित्व काय आहे? त्यांचा अवतार घेण्यामागे कोणता उद्देश आहे? किंवा स्वामी समर्थ महाराजांची आपण मानसपूजा कशी करावी? स्वामी समर्थ महाराजांची दैनंदिन नित्यसेवा कशी करावी? 11 माळी जप करावा का? किंवा कोणत्या माळेने जप करावा? या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. सर्वप्रथम पाहूया स्वामी समर्थ महाराजांनी पृथ्वीवर अवतार का घेतला. तर आपल्यासारखे जे असंख्य जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी, जे भटकलेले लोक आहेत त्या जीवांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वामी महाराजांनी हा अवतार घेतला. तर त्यांचा अवतार घेण्यामागं हा उद्देश होता असं कळत आहे. स्वामींचा उद्देश हाच होता की लोकांचं कल्याण व्हावं, त्यांना मोक्षाचा मार्ग मिळावा. आपण कसे राहावे, आपण कसे वागावे किंवा आपण कसे असावे हा मार्ग स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दाखविला आहे. आता स्वामींची सेवा काय असते? स्वामी सेवा केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात? स्वामी सेवा का करावी? असे प्रश्न बऱ्याच माणसाच्या मनात उत्पन्न होतात की आम्ही का करावी सेवा? तर सामान्य माणसाने किंवा नोकरीदार माणसाने सेवा कशी करावी, दैनंदिन सेवा कशी करावी याचं उत्तर पाहूया. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आध्यात्मिक बैठक होत नाही. प्रत्येकाला काम आहे, कोणाला नोकरी आहे तर कोणाला लहान मुलं आहेत. परंतु त्यांना ते सर्व करत असताना सुद्धा स्वामी सेवा करायची त्यांची तीव्र इच्छा आहे. अशा वेळी काय करावं? अशा वेळी कोणती सेवा करावी? तर पाहूया. स्वामीचे नामस्मरण करताना किंवा सेवा करताना काय करायचं? तर सर्वप्रथम आपण रोज सकाळी स्नान झाल्यानंतर शक्य असेल तर फक्त 5 मिनटं स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर बसायचे आणि एकचिंतानं, एक निष्ठेनं, भक्तीनं, भावानं स्वामीचं शांततेत नामस्मरण करायचे. हे जरी नामस्मरण तुम्ही केलं ना तर खूप आहे. आता काय म्हणतात की काही जण म्हणतात की 11 माळी आणि 3 अध्याय वाचले पाहिजे, त्याने स्वामी महाराज प्रसन्न होतात. परंतु मुळात तसं आहे का? नाही ना. तर कसं आहे, ज्या भक्तांच्या मनात भावच नाही त्यांनी 3 माळी, त्यांनी 3 अध्याय आणि 11 माळी वाचले तरी काहीही फरक पडत नाही. कारण स्वामी महाराज त्या भक्ताच्या मनातला भाव त्यांना प्रिय आहे. आपला भाव पाहून ते आपला स्वीकार करतात. दैनंदिन जीवनाची सुरुवात ही स्वामी नामस्मरणाने करा. याचा अर्थ असा आहे की 11 माळी जप करा असं नाही. 1 माळ तुम्ही भक्तीने, श्रद्धेनं करा. बघा, जीवनात तुम्हाला खूप असं यश लाभेल. फक्त 1च माळ तुम्ही भावानी आणि भक्तीने करा, कारण महाराजांना भाव खूप प्रिय आहे. जीवनात तुम्हाला किंवा एरविवारी तुम्ही कामाला आहेत, ऑफिसला आहेत, तुम्हाला सकाळी सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सेवा करण्याला नक्कीच प्रयत्न करा, काही हरकत नाही. दिवसाची सुरुवात जशी नामस्मरणाने झाली ना तशीच दिवसाचा शेवट म्हणजे रात्रसुद्धा तुम्ही स्वामी नामस्मरणानेच करावी. सकाळ संध्याकाळ तुम्हाला जशी सेवा करायची तशी तुम्ही सेवा करू शकता. मुळात स्वामी सेवेसाठी काळाचं, वेळेचं बंधन नाही, परंतु एक वेळ निश्चित ठेवा. आपलं मन तिथं स्थिर राहतं म्हणून एक वेळ आपल्याला निश्चित नाही. बाकी तुम्हाला 24 तासात ज्यावेळेस जमन त्यावेळेस तुम्ही सेवा करू शकता. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही काय करता, नोकरीला जाता, नोकरी करता म्हणजे तिथं वेळेत तुम्हाला पोहोचायचं असतं. बँकेत जात असाल तर 10 वाजता तुम्हाला तिथं पोहोचायचंच असतं. किंवा शाळेत तुम्ही शिक्षिका म्हणून असाल तर शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला तिथं पोहोचणं भाग असतं, म्हणजे ते बंधन असतं. परंतु स्वामी सेवेत आपल्याला बंधनात अडकायचं नाही, कारण इथं फक्त योग्य वेळ ठरवलेला जाते. आपण जर योग्य वेळ ठरवली तर त्याचा आपल्याला ध्यास लागतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेळ ठरवा, तुम्हाला त्याचा ध्यास नक्कीच लागेल आणि तुम्ही त्या वेळेत ती सेवा तुम्ही नक्कीच कराल. म्हणून जमत असेल तर योग्य वेळी तुम्ही सेवा करू शकता. नंतर दुसरा प्रश्न, नजरबाधा लागणे किंवा भूतबाधा झाली तर स्वामी सेवेमुळे ती कमी होते का? हो, स्वामी हे रुद्र रूप आहेत. स्वामीच्या स्रोताचं पठणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. डाकिनी शाकिनी भूतो आधी व्याधी समस्तही. म्हणजेच काय तर स्वामींचं
आपण जर नित्यचिंतन केलं तर भूतपिशाच जवळ येत नाही. स्वामी नामाची एवढी शक्ती, एवढी ताकद आहे, त्यांच्यात एवढं सामर्थ्य आहे की भूतपिशाच निकट न आवे, म्हणजे भूतपिशा आपल्या जवळ येत नाही. कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येत नाही. ज्यांना बाहेरची बाधा झाली आहे, नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असेल, त्यांनी स्वामी नामाचं नामस्मरणात वाढ करण्याचा प्रयत्न करावा. स्वामीचा जप किती करावा किंवा कोणती माळ वापरावी? सर्वांच्या मनात असा प्रश्न पडतो की किती 11च माळी कराव्या का? तर स्वामी हे रुद्र स्वरूप आहेत, ते विष्णू स्वरूपसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ इथं वापरू शकता. तुम्ही पाहिलं असेल स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ हे त्यांनी धारण केली आहे, म्हणून तुम्ही रुद्राक्षाची माळ ही जपासाठी वापरू शकता. नसेल जमत तर तुम्ही तुळशीच्या माळेने जप केला तरीही चालेल. आता किती माळ जप करावा? तर या किती माळ जप करावा या प्रश्नामुळेच लोक स्वामी सेवेपासून दूर होतात. काही जणांच्या मनात असा संभ्रम झाला आहे की 11 माळी आणि 3 अध्याय केले तरच स्वामी महाराज हे प्रसन्न होतात किंवा ते आपली सेवा स्वीकारतात. पण तसं नाही. स्वामी महाराज 11 माळी 3 अध्याय केलं तरच ते आपली सेवा स्वीकारतात का? तर नाही. आपण ती सेवा किती भक्तीने आणि भावाने करतो हे खूप महत्त्वाचं आहे. तर मुळात स्वामींची सेवा करताना किंवा नामस्मरण करताना स्वामीचा ध्यास घेतला पाहिजे की त्यांची धस नाही घेतली पाहिजे, म्हणजे आपण घाबरलं नाही पाहिजे. आपण स्वामींचा ध्यास करा की 11 माळी करायचं आहे म्हणून आपण घाबरायचं नाही. स्वामी सेवा करताना 1 माळ जरी केली ना तरी स्वामी तुमच्यावर कृपा करणार आहेत, आणि 11 माळ जरी केली तरी स्वामी कृपा करणारच आहेत. मुळात सांगायचं झालं तर 11 माळ जप करताना आपलं चित्त कुठं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं नामस्मरण करताना स्वामीची संख्या नाही पाहिली जात तर तुमचं चित्त कोठं आहे ते स्वामी महाराज पाहतात. त्यामुळे स्वामी सेवा करताना 11 माळ तुम्ही जरी नाही केल्या तरी चालेल, परंतु 1 माळ करताना तुम्ही तुमचं चित्त आपल्याजवळ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो तर नुसत्या संख्येसाठी माळा आपण ओढत असतो, पण आपलं चित्त दुसरीकडेच असतं. बघा, 11 माळी करताना प्रत्येकाचा हाच अनुभव आहे की तुम्ही 11 माळी जप करता, परंतु जप करताना श्री स्वामी समर्थ म्हणता आणि तुमचं मन दुसरीकडेच ओढत असतं. तर तसं करू नका. 1 माळ तुम्ही पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं करा. स्वामी आपलं अंतर्मन पाहतात, त्यामुळे अंतर्मनात भाव ठेवून स्वामींचं नाव हे घेतलं पाहिजे. नंतर आता स्वामीची मानसपूजा कोणती किंवा कशी करायची? बघा, मानसपूजा म्हणजे काय तर मनापासून केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा. मानसपूजेसाठी कोणत्याही भौतिक वस्तूची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, स्वामींना वाहायला तुमच्याकडे फूल नाही किंवा स्वामींना दाखवायला तुम्हाला पक्वानसुद्धा नाही, पण तुम्हाला स्वामीची पूजा करायची. तर काय करायचं? आपलं शरीर हे पंचमहातत्वाच्या स्वरूपानं बनलेलं आहे, ते तुम्हाला माहीत आहे. तर त्या पंचतत्वाने तुम्ही महाराजांची पूजा करू शकता. कशी? तर जलतत्वाच्या स्वरूपाने तुम्ही स्वामी महाराजावर अभिषेक घालू शकता. पृथ्वी तत्वाच्या स्वरूपानं तुम्ही महाराजांना गंध अर्पण करू शकता. तर वायुतत्वाच्या स्वरूपात तुम्ही पुष्प, अग्नी स्वरूपात तुम्ही धूपम दीपम स्वीकार करू शकता, आणि आकाश तत्वाच्या स्वरूपात तुम्ही स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता. ही झाली मानसपूजा. मानसपूजेसाठी सर्व भौतिक गोष्टीची आवश्यकता नसते, तिथं फक्त मनाचं समर्पण आपल्याला आवश्यक असतं. आपलं मन स्वामी चरणावर ठेवणे म्हणजेच मानसपूजा करणे होय. मानसपूजेत सर्वात जास्त शक्ती आहे, त्यामुळे मानसपूजा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. परमेश्वराला भक्ताकडून कोणतीच अपेक्षा नाही. तर आपणच असे आहोत की देवाला, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्या गोष्टी आपण त्यांना देत असतो, परंतु परमेश्वराला भक्ताकडून फक्त भाव महत्त्वाचा असतो. त्यांना कुठलीही गोष्ट आपल्याकडून अपेक्षा नसती. आपल्याकडे काही अर्पण करायला नाही ना, नैवेद्य दाखवायला नाही, किंवा आपल्याकडं देवाला देण्यासाठी एखादं फूल पण नाही, अशा वेळी आपण देवाची मानसपूजा नक्कीच करा. कारण मानसपूजेमध्ये खूप असं सामर्थ्य आहे. त्यामुळं तुम्हाला देवाच्या जवळ जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसपूजा, ज्याला कुठला पैसा लागत नाही किंवा ज्याला कुठली वस्तूही लागत नाही. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे मानसपूजा अशी सांगितली जाते. त्यामुळे तुम्ही देवाला मानसपूजा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि 24 तास तुम्ही देवांचं फक्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा.
इतर कुठलीही सेवा नाही झाली तरी चालेल, परंतु श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात तुम्ही याने करा. रात्री झोपल्यानंतर स्वामी महाराजांचं आभार मानायला शिका. बघा, देवांना दुसरं काही महत्त्वाचं नाही. तुम्ही नामस्मरण अंतःकरणातून करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते महाराज नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.